नमस्कार. आज आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 8. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. श्लोकाचा अर्थ: आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. मागील श्लोकात ज्या मूल प्रकृतीमध्ये सर्व भूतांचा लय होतो असे सांगितले आहे, तिचेच वाचक येथे स्वाम या विशेषणासह प्रकृतीम हे पद आहे. तसेच सृष्टी रचनादी कार्यासाठी भगवंत शक्तिरूपाने आपल्यामध्ये स्थित असलेल्या प्रकृतीचे स्मरण करतात, म्हणजेच तिचा स्वीकार करतात. प्रकृती परमात्म्याची एक अनिर्वचनीय, अलौकिक, विलक्षण शक्ती आहे. हिला परमात्म्यापासून भिन्नही म्हणू शकत नाही आणि अभिन्नही म्हणू शकत नाही. अशा आपल्या प्रकृतीचा स्वीकार करून परमात्मा महासर्गारंभी प्रकृतीला वश झालेल्या जीवांची रचना करतात. परमात्मा प्रकृतीला अधीन करूनच सृष्टीची रचना करत असतात, प्रकृती विना नव्हे. कारण सृष्टीत जे परिवर्तन होते, उत्पत्ती विनाश होत असतो, तो सर्व प्रकृतीतच होत असतो, भगवंतात नव्हे. म्हणून भगवान क्रियाशील प्रकृतीच्या सहाय्यानेच सृष्टीची रचना करतात. यात भगवंताची कोणती असमर्थता, पराधीनता, अभाव अथवा कमजोरी इत्यादी नव्हे. जसे मनुष्याकडून निरनिराळी कार्य होतात, तर ती निरनिराळ्या करण, उपकरण, इंद्रिये आणि वृत्तीने होत असतात. परंतु ही मनुष्याची असमर्थता नाही, तर त्याचे या करण, उपकरण इत्यादीवर अधिपत्य असते, ज्यामुळे तो त्यांचेकडून कार्य करवून घेतो. त्याचप्रमाणे भगवंत सृष्टीची रचना करतात, तर त्यांचे प्रकृतीवर अधिपत्यच सिद्ध होते. परंतु अधिपत्य असले तरी भगवंताचे ठिकाणी लिप्तता इत्यादी होत नाही. पूर्वी सर्व भूतानी या नावाने ज्यांचे वर्णन केले आहे, त्या सर्व चराचर भूतांच्या समुदायाचे वाचक इमम आणि कृत्स्नम या विशेषणासह भूतग्रामम हे पद आहे. त्या भिन्न भिन्न प्राण्यांचा आपापल्या गुण आणि कर्म यांच्याप्रमाणे बनलेला जो स्वभाव आहे, तोच त्यांची प्रकृती होय. भगवंतांची प्रकृती ही समष्टी प्रकृती आहे आणि जीवांची प्रकृती ही तिचाच एक अंश असलेली व्यष्टी प्रकृती आहे. त्या व्यष्टी प्रकृतीच्या बंधनात पडणे म्हणजे तिच्यामुळे परतंत्र होणे होय. जी माणसे भगवंताला शरण जाऊन त्या प्रकृतीचे बंधने तोडून टाकतात, ते तिच्या ताब्यात असत नाहीत. ते प्रकृतीच्या पलीकडे भगवंताजवळ पोहोचून भगवंताला प्राप्त करून घेतात. पुन्हा या पदाचा 2 वेळा प्रयोग करून आणि विसृजामी या पदाने भगवंतांनी असे दाखविले आहे की जोपर्यंत जीव हे आपल्या त्या प्रकृतीच्या ताब्यात राहतात, तोपर्यंत मी त्यांना वारंवार अशाच प्रकारे प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी व त्यांच्या भिन्न भिन्न गुणकर्माप्रमाणेच नाना योनींमध्ये उत्पन्न करीत असतो. अशा प्रकारे आज आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.